तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये. तर तारखेनुसार 14 तारखेला आपल्या बाबासाहेबांची जयंती झालेली आहे. पण आज लक्ष्मीनगर येथे DJ साऊंड सिस्टीम लावण्यात आलेले आहे. तर आज आपण संध्याकाळी भेटणार आहोत लक्ष्मीनगरमध्ये. चला. आता भीमकन्या आणि भीमसैनिक खूप मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत. तर पावरोडे गावात सगळ्यात मोठा जल्लोष केला जातो. गौतम बुद्ध आणि आपल्या साहेबांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता डीजेचा क्लोजअप. तर प्रत्येक वर्षी हा टॉपचाच विषय राहतो. तर तुम्हाला डीजेची साऊंड सिस्टीम ऐकवतो, हे बघा. आपल्या जयंतीतील प्रमुख आकर्षण म्हणजे हा रथ. एक नंबर सजावट केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारची सजावट आहे. सगळे माणसं फोटो व्हिडिओ काढत आहेत त्या रथात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फटाक्यांची आतिषबाजी असल्या मोठ्या प्रमाणात आणि क्वालिटीत करण्यात आलेली आहे. क्वांटिटी जर बघचाल मित्रांनो, तर फटाके संपत नव्हते. एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाके आणले होते. कारण की जल्लोष आपल्या बापाचा आहे. जयंती आपल्या बापाची आहे. जयंतीत आपण माघार कधीच घेतली नाही. या जयंतीतील प्रमुख आकर्षण म्हणजे हा रथ. तर बॅक साईडला तुम्ही ऐकू शकता डीजेचा आवाज किती मोठ्या प्रमाणात आहे. क्वालिटी विषय. तर मित्रांनो, मी ब्लॉग शूट करत होतो आपला. सगळे आपल्याकडे बघत होते. पण भावांनो, पब्लिकला अजून आपल्याला जमणार नाही. आपला ब्लॉग शूट करणं गरजेचं आहे. तर मागं बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघू शकता पेपर ब्लास्ट आहे. भावाने क्वालिटी आणि क्वांटिटी सेम दिलेली आहे शेवटपर्यंत. भाऊचं कौतुक करावंच लागेल. तर मित्रांनो, ब्लॉगिंग आपण आता चालू केले. पण जर वर्षीच आपल्याकडे क्वालिटी आणि क्वांटिटीची जयंती साजरी केली जाते. तर याच्या बाबतीत काहीच कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. सगळं टॉपचाच विषय असतो. खूप मोठ्या प्रमाणात भीमकन्या आणि भीमसैनिक जमा झाले आहे. तर आपण बघू शकता रॅली एकदम व्यवस्थित लागलेली आहे. ऋषी मोरे मॅनेजमेंट करत आहेत. बॅक साईडला डीजेचा सेटअप सगळा ओके झालेला आहे. या जयंतीतील विशेष म्हणजे मित्रांनो, हा रथ असणार आहे. रथ एकदम क्रिएटिव्ह आणि चांगल्या प्रकारे सजवलेला आहे. इथे बघू शकता लाइटिंग कशा प्रकारची केलेली आहे. आपल्या साहेबांची मूर्ती वगैरे किती छान दिसत आहे. तर पुढे रॅली चालू आहे. मागे डीजे आहे आणि त्याच्या मागे आपल्या साहेबांचा रथ असणार आहे. रथाची तुम्ही क्रिएटिव्हिटी बघू शकता कसल्या चांगल्या प्रकारे सजवलेला आहे. भावांनो, आपल्या जयंतीत फटाक्यांचा जर विषय आला तर भैयांनो, जयंतीच्या बाबतीत माणसं मागं सरतच नाहीत. फटाक्यांचा विषय असू द्या, डीजेचा विषय असू द्या, एकदम क्वालिटी तुम्ही बघू शकता. फटाकडे नादच विषय आहे सगळा. एकदम बघू शकता, नादच करायचं नाही. पावरोडीची जयंती, बाबासाहेबांची जर जयंती असेल तर त्यात कोणत्याच गोष्टीत कमतरता नसते भावांनो. एकदम क्वालिटीचाच विषय केला जाणार. तर मित्रांनो, आपली रॅली पोहोचली आहे शेडगेआळीमध्ये. तर आपण बघू शकता भीमसैनिक आणि भीमकन्या एकदम लाईनीत व्यवस्थित रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि इकडे समोरच्या साईडला आपले भीमसैनिक आहेत. तर आपली जयंती, आपल्या बाबासाहेबांची जयंती आपण व्यवस्थित चांगल्या प्रकारे साजरी करत असतो. तर विषय राहिला मित्रांनो डीजेचा. इथे माणसाचे कान फाटतील पण साऊंड फाटणार नाही. साऊंडची क्वालिटी एकदम क्लिअर आणि क्लीन आहे. ब्रदर सिरीज मधली साऊंड सिस्टीम असणार आहे. तर आपले भीमसैनिक पुढे चालत आहेत, मागे डीजे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून जरा स्पीडमध्ये घेत आहे. तर आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचलेलो आहोत. तर आपण बघू शकता इथेही फटाक्यांची आतिषबाजी खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे पुढे पलटण रोडला पण, आणि इकडे शिंदेवाडी रोड आणि खाली आसू रोडला सगळीकडे गर्दी दिसणार आहे तुम्हाला. तर इथे बघू शकता आपल्या बाबासाहेबांचे फ्लॅग वगैरे इथे तुम्हाला दिसत आहे. साऊंडची क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही कशी आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता रॅली पोहोचलेली आहे ज्योतिबा नगरच्या चौकात. इथे थंडगार सरबत वगैरे देण्याचं काम चालू आहे. तर या चौकात पण बऱ्या प्रकारे गर्दी वगैरे झालेली आहे. या इथून खाली गेल्यानंतर आपलं समाज मंदिर आहे.
तर या इथून रॅली डायरेक्ट आपले ज्योतिबनगरच्या मार्गे डायरेक्ट लक्ष्मीनगरमध्ये पोहोचणार आहे. तर बघू शकता इथे गर्दी वगैरे कशा प्रकारची असणार आहे. नादच विषय सगळा टॉप क्लासचा विषय असतो. आपल्या बापाची जयंती त्याला सर्वांनी आता गोष्ट द्यायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर आता हात वरती बाबासाहेबांसाठी